नमस्कार, मी भीमराव लोणारे आणि आपण पाहत आहात IBM TV9 डिजिटल न्यूज। नागपूरमध्ये सोमवार 29 जून रोजी संविधान चौकात आंबेडकरी समाजाने जोरदार निदर्शने केले। गवई गजघाटे हटाव, दीक्षाभूमी बचाव या घोषणेसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते रस्त्यावर उतरले। ज्येष्ठ आंबेडकरी कार्यकर्ते रविभाऊ शेंडे यांच्या नेतृत्वात झालेल्या या धरणे आंदोलनात दीक्षाभूमीची प्रतिष्ठा व बचाव हा मुख्य मुद्दा होता। बघूया सविस्तर बातमी। सोमवार 29 जून रोजी समस्त आंबेडकरी समाज व संघटनांच्या वतीने नागपूरच्या संविधान चौकात दुपारी 12 वाजतापासून गवई गजघाटे हटाव, दीक्षाभूमी बचाव या मागणीसह धरणे व निदर्शने करण्यात आले। ज्येष्ठ आंबेडकरी कार्यकर्ते रविभाऊ शेंडे यांच्या हस्ते सर्वप्रथम संविधान चौकातील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले। त्यानंतर रविभाऊ शेंडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाला सुरुवात झाली। कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा दिल्या। दीक्षाभूमीमध्ये घराणेशाही चालणार नाही, गवई गजघाटे पाय उतार झालेच पाहिजे अशा घोषणा देण्यात आल्या। आंदोलनात नन्ना सवाईतुल, राजरत्न बनसोड, जयराम बंबोर्डे, रंजना मेश्राम, सुजाता अंबादे, अनिकेत मेश्राम यांच्यासह अनेक आंबेडकरी व बौद्ध अनुयायी सहभागी झाले होते। या आंदोलनाचे सूत्रसंचालन सुमधू गेडाम यांनी केले। आंदोलनानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले। निवेदनात दीक्षाभूमीच्या प्रतिष्ठेचे रक्षण करण्याची व गवई गजघाटे यांच्या संबंधित कारभारावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। आंबेडकरी समाजाने दिलेल्या या इशाऱ्यानंतर आता प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। या मुद्द्यावर अधिक घडामोडींसाठी आमचे प्रतिनिधी सतत मैदानात आहेत। आपण पाहत रहा IBM TV9 डिजिटल न्यूज। अधिक अपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया हँडल्सला फॉलो करा। धन्यवाद। जय भीम, नमो बुद्धाय। मी सुमधू गेडाम। आज बौद्ध व आंबेडकरी सामाजिक संघटनेच्या वतीने संविधान चौक इथं आंदोलन झालेलं। दीक्षाभूमी इथे गवई अजून गजघाटे हटाव, दीक्षाभूमी बचाव या अंतर्गत आंदोलन करण्यात आलेलं होतं। या दीक्षाभूमी 22 तारखेला 22/6/2026ला गजघाटे अजून गवई यांनी एक पत्रकार परिषद घेऊन सांगितलेले की भंते सुरेश यांना आम्ही अध्यक्षपदावरून काढलं बा। त्या विरोधात आज सामाजिक संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आलेलं आहे। त्या आंदोलनामध्ये रविभाऊ शेंडे व माझ्या वतीने व नन्नाभाऊ सवाईतुल व इतर सामाजिक संघटनेच्या वतीने आपण आज आंदोलन करण्यात आलेलं आहे। आमची हेच मागणी आहे, दीक्षाभूमीवरून गवई परिवाराच्या बंद करावी, इथून पाय उतार व्हावं व गजघाटे जे त्या चलेच्या पाठ्यात त्यांनी बंद करावी। इथून शेड्यूल 1वर तसं बघितलं तर राजेंद्र गवई याचे नाव नाही आहे पहिली गोष्ट। तर सेकंड, हा सदस्य असल्यामुळे अध्यक्षाची साईन नसल्यामुळे तो पत्र काढू शकत नाही सचिव म्हणून राजेंद्र गवई। ते इनलिगल मीटिंग म्हणल्या गेली। गवई झालं, चंद्रशेखर मेश्राम झाले, नाग दीपंकर भंतीजी झाले, हे शेड्यूल 1वर याचे नाव नसल्यामुळे ते दीक्षाभूमीचे सदस्य पण नाही आहेत। त्यामुळे ते काही तिथं मतदान करू शकत नाही, यास बहुमत देऊ शकत नाही। शेड्यूल 1 मध्ये त्यांचं नाव नाही हे तुम्ही ठामपणे सांगत आहात। हां, शेड्यूल 1 22 काय तुमच्याजवळ? आमच्याकडे डॉक्युमेंट्स आहे। शेड्यूल 1 आहे, चॅरिटीचे आपलं डॉक्युमेंट्स पूर्ण आम्ही काढलेले आहेत, त्याच्यावरून माहिती आपण दिलेली आहे। याच्या आधीच्या पत्रकार परिषदमध्ये मला आपण सर्व डॉक्युमेंट्स दिलेले आहेत। आज मग निवेदन कुणाला दिलं? आम्ही अतिरिक्त कलेक्टरला दिले आहे। कलेक्टर साहेब नसल्यामुळे कलेक्टर साहेबांनी उद्या आम्हाला भेट दिलेली आहे, उद्या या म्हणून। आम्ही त्यांना भेट करून आम्ही हे बोलणार आहोत की लगेच लवकरात लवकर 2 दिवसाच्या आत तुम्ही कारवाई करा, अन्यथा आम्ही उपोषणाला बसणार। दीक्षाभूमीचं सौंदर्यीकरण थांबलेलं आहे आणि अशातच हा वाद सुरू आहे। दीक्षाभूमीच्या सौंदर्यीकरणचं काम चालू करण्याचा भंतीचा प्रयत्न होता,
भंतेजीने जस्ट आता काही दिवसाआधी एक हप्त्याआधी सामाजिक न्याय मंत्री शिरसाट साहेबांशी बोलणं करून सौंदर्याचं काम सुरुवात करण्यात सांगितलेलं होतं, पण तेवढं तर त्यांनी 22 तारखेला आपलं हे केलं आहे, त्यामुळे थांबण्यात आलेलं आहे. आता धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा अवघ्या काही महिन्यावर आहे आणि अशात जर हा वाद राहिला आणि इथे जर प्रशासक बसलं तर मग कसं? नाही, तसं प्रशासक बसू देणार नाही. भंतीचे प्रयत्न राहील. भंती स्वतः बोलले की मी स्वतः अध्यक्ष म्हणून काम करणार, कोणी मानव की नको मानव, भंती स्वतः काम करणार आहे तिथे दीक्षाभूमी इथे अध्यक्ष म्हणून पूर्ण जे पण आहे भंती सांभाळणार आहेत. एक म्हणजे गटगाटे राजेंद्र गवई टीम आणि भंते सुरेश ससाई यांची टीम यांचं असं मत पडलं पत्रकार परिषदेमध्ये, ते म्हणालेले होते की विलास गजघाटे यांना सचिव बनवावं आणि भंते सुरेश ससाई यांना अध्यक्षपदावर कायम ठेवावं. यावर तुमचं काय? अरे भंतीजी कशामुळे त्यांना माफीनामा म्हणून पत्र देणार? पहिली गोष्ट तर ते कोण होऊन राहिले? राजेंद्र गवई. राजेंद्र गवई ना सदस्य, फक्त सदस्य म्हणून नाचते, ते सचिव म्हणून त्याची नोंद कुठे आहे हे त्यांनी दाखवलं. आम्ही म्हणलं की भंतीजीला भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांनी. आम्ही म्हणलं 24 तासाच्या आत तुम्ही आम्हाला पत्र हे द्या बा, पुरावे द्या. ते पुरावे नाही दिल्यामुळे आम्ही आज आंदोलन केलेलं आहे. नाही, माझं ते मत नाही. त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांसमक्ष सांगितलं की भंतेजींना आमचा विरोध नाही. म्हणजे गजघाटे आणि राजेंद्र गवई यांनी म्हटलं की भंतेजींना आमचा विरोध नाही, ते आमचे धर्मगुरू आहेत आणि आम्ही त्यांचा आदर करतो. सचिव म्हणून विलास गजघाटे यांना ठेवावं आणि अध्यक्ष म्हणून तेच राहावं, तर आम्ही माघार घेण्यास आम्ही तयार आहोत. पर ते तर होऊ शकणार नाही. कारण सचिव म्हणून सुधीर फुलझले आहेत ना. सुधीर फुलझले याने स्वतः काम करून चांगलं नीटपणे आजपर्यंत त्यांनी चालवलेलं आहे. तुम्ही आज कलेक्टरला निवेदन दिलं, तुमची मागणी काय आहे? आमची मागणी हेच आहे की गवई परिवाराला तिथून नाबूद करायचं आहे, दीक्षाभूमीच्या पायउतार करायचा आहे. सेकंड, आपला दुसरा गजघाटे हे अध्यक्ष नाही आहेत बा, याच्यावर कानूनी कारवाई, फौजदारी गुन्हा दाखल करून यांना अटक करावं अशी मागणी कुणाला केली? आम्ही अतिरिक्त कलेक्टरला केली आहे. जर त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर पुढलं काय पाऊल तुमचं? आम्ही उपोषणावर बसणार आहे. 8 दिवसाच्या आत आम्हाला दिलं नाही तर आम्ही उपोषणावर बसणार आहे. कुठे बसणार होता? आम्ही एक आमच्या संविधान चौकात आम्ही बसू. बौद्ध बांधवांना काय आव्हान करणार की 8 दिवसाच्या आत पाय उतार आपले कलेक्टर साहेबांनी कारवाई केली नाही, या चॅरिटी कमिशनरने कारवाई केली नाही, या पोलीस कमिशनर साहेबांनी कारवाई केली नाही, तर आपण 8 दिवसाच्या आतमध्ये संविधान चौकामध्ये उपोषणाला बसणार आहोत. तर तरी सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी मदत करावी.